नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खूप सारे जे लॉटरी विनर आहेत, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, ज्यांनी फॉर्म भरण्यासाठी वाट बघत आहेत, की लॉटरी कधी येणार आहेत, ज्यांनी ऑलरेडी या लॉटरीसाठी अप्लाय केलेले आहेत. जसे की मागील 3 ते 4 महिन्यापूर्वी जी सिडको लॉटरी, एफ-सी-एफ-एस जी लॉटरी आलेली होती 4,508 घरांची, ज्यांनी या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे, पण त्यांचा निकाल अजून लागलेला नाही आहे. त्यानंतर जी सिडको लॉटरी डिसेंबर-जानेवारीमध्ये निघालेली होती 16,876 घरांची. त्यांनी ई-एम-डी अमाउंट पेमेंट केलेले आहेत. त्यांचा सुद्धा अजून निकाल लागलेला नाही. त्यांच्या सिडको होम्स या साइटवरती गेल्यानंतर तिथे विंडो क्लोज झालेला असं ऑप्शन आपल्याला दिसत आहे. या लॉटरीचा निकाल कधी लागणार आहे? त्यानंतर जो कोर्टामध्ये जे हायरिंग सुरू आहेत, फर्स्ट हायरिंग मार्चमध्ये झालेली आहेत. सेकंड हायरिंग या महिन्याच्या 25 तारखेला त्यांची जी पी-डी-एफ आलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर आणि ही जी सिडको लॉटरी आता जी नवीन निघालेली आहे, आज आपल्याकडे जी बातमी आलेली आहे, 184 घरांची, ह्या सर्व माहितीची आपण आज डिस्कस करणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असंच तुम्हाला सिडको लॉटरी, म्हाडा लॉटरीची जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची लेटेस्ट इन्फॉर्मेशन या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळत असते. सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, जी सिडको लॉटरी एफ-सी-एफ-एस 4,508 घरांची. या लॉटरीमध्ये तळोजा, द्रोणागिरी, खारघर, घनसोली येथील घरे येथे सांगण्यात आलेली होती. सॅम्पल फ्लॅट सुद्धा आपण बनवलेले आहेत. कोणत्या लोकेशनला किती घर आहेत त्याची पण माहिती आपण या YouTube चॅनलवरती टाकलेली आहे. या लॉटरीचा निकाल कधी लागणार आहे? परत 16,876 घरांसाठी जी विंडो क्लोज झालेली आहे त्यांच्या साइडवरती आता यांचा निकाल कधी लागणार आहे? प्रेफरन्स टाकण्याचं ऑप्शन कधी ओपन होणार आहे? तर बघा, आपल्याकडे जी प्राथमिक माहिती आलेली आहे, त्या माहितीच्या अनुषंगाने आपण तुम्हाला सांगतो, की निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ही लॉटरी पुढे ढकलण्यात आलेली आहे, असं आपल्याला सोशल मीडियाद्वारे, वृत्तपत्राद्वारे माहिती मिळालेली आहे. सिडकोच्या कोणत्याही साइटवरती या लॉटरीचा निकाल कधी लागणार आहे हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. जसं आपल्याला सोशल मीडियाद्वारे माहिती पडेल, तशी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. म्हणजे या लॉटरीची तारीख कधी जाहीर होणार आहेत ते. त्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी 26/6 येणाऱ्या 26/6 ला जो कोर्टाची हायरिंग होणार आहे, या लॉटरीमध्ये जे ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी 2024च्या लॉटरीमध्ये 26,000 घरांच्या लॉटरीची ही गोष्ट आपण आता करत आहोत. 16,876 घरांची नाही. कारण त्याच लॉटरीमधील लोकेशनची घरे ही 16,876 घरांमध्ये देण्यात आलेली आहेत, जी शिल्लक राहिलेली घरे आणि नवीन असलेली घरे. जी ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जी टाइपची घरे सांगण्यात आलेली होती, यामधील ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरांना वाटप पत्र सुरुवात झालेली आहेत. ज्या लोकेशनला जी घरं आहेत, त्या लोकेशनची जी घरं तयार झालेली आहेत, त्यांना सिडकोद्वारा वाटप पत्र देण्यात आलेले आहेत, पूर्ण इन्स्टॉलमेंट जर त्यांनी पेमेंट केलेलं असेल तर. एल-आय-जीच्या घरांना वाटप पत्र सुरुवात झालेली नाही, कारण की एल-आय-जीचे जे लोकेशन आहेत, त्या सर्व लोकेशनला स्टे आलेले आहेत. ही झाली या 26,000 घरांच्या लॉटरीमधील माहिती. आता जो कोर्टाचा निकाल लागणार आहे 25/6 ला, आता या कोर्टाचा निकाल काय लागणार आहे, हे तर आपण आता सांगू शकत नाही. जेव्हा तिथे हायरिंग होईल, जे हायरिंग झाल्यानंतर जी माहिती आपल्याला सोशल मीडिया, वृत्तपत्राद्वारे जी माहिती येईल, ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आता ई-डब्ल्यू-एस मधील घरांचं वाटप पत्र, जी घरं रेडी आहेत त्यांना सुरुवात झालेली आहे. अंडर कन्स्ट्रक्शन घरांना सुरुवात झालेली नाही. एल-आय-जीच्या पूर्ण घरांना हा स्टे आलेला आहे. आता जी सिडकोची जी नवीन लॉटरी आलेली आहे, 184 घरांची, या लॉटरीमध्ये रजिस्ट्रेशन कोणत्या दिवशी सुरुवात होणार आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन विंडो कोणत्या दिवशी बंद होणार आहेत, तुम्हाला ई-एम-डी अमाउंट किती असणार आहेत, कोणत्या लोकेशनचे घर आहेत, त्याची माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्यांनी त्यांचा हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम आपण कोणते लोकेशन आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. 184 घरांमध्ये जे प्राईम लोकेशनची घर आहेत, तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे स्वप्नपूर्ती खारघर. येथे ई-डब्ल्यू-एसची घरे देण्यात आलेली आहे. 122 घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 6 लाखांच्या आत उत्पन्न असणे आवश्यक आहे. तुम्हाला ₹75,000 75,000 तुम्हाला ई-एम-डी अमाउंट पे करायची आहे. त्यानंतर सेलिब्रेशन 3 खारघर याच्यामध्ये तुम्हाला मध्य उत्पन्न गटाची घरे इथे सांगण्यात आलेली आहेत. 1 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 47 फ्लॅट येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 9 ते 12 लाख या इन्कम क्रायटेरियामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला इथे ई-एम-डी अमाउंट तुम्हाला
₹5,00,000 डिपॉझिट द्यायचे आहे. त्यानंतर नेरळ, नेरूळमधील जी घरे सांगण्यात आलेली आहेत 2 बीएचके आणि 3 बीएचके. 2 बीएचकेची घरे आहेत 11 घरं. याच्यामध्ये तुम्हाला 12,00,000पेक्षा जास्त उत्पन्न असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे ₹10,00,000. इथे तुम्हाला ₹10,00,000 उत्पन्न म्हणजे तुमचं उत्पन्न असणे आवश्यक आहे. त्यानंतर जी 3 बीएचकेची घरं देण्यात आलेली आहेत, येथे 3 बीएचकेची घरे 4 देण्यात आलेली आहेत. येथे सुद्धा 12,00,000च्या आत 12,00,000च्या वर उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि अनामत रक्कम सुद्धा तुम्हाला इथे ₹10,00,000 भरायचे आहेत. 12,00,000पेक्षा जास्त उत्पन्न असणं आवश्यक आहे. त्यानंतर या लॉटरीला जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर त्यांची वेबसाईट आहे सिडको fcfs.sidcoindia.com या साइटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऑनलाईन नोंदणी दिनांक 12/6/2026 दुपारी 4 वाजतापासून या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. म्हणजे आजपासून तुम्ही या लॉटरीला अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला 27/6/2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून या सदनिकांकरता तुम्हाला बुकिंग तुम्ही करू शकता. 12ला तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि बुकिंग तुम्हाला 27/6ला करायचं आहे. हे झालं तुम्हाला वेळापत्रक. आता तुम्हाला याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर अर्जासाठी जी कागदपत्र लागणार आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. जर अर्जदार अविवाहित असेल तर अर्जदाराचा आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा. त्यानंतर तुमचं बँकेचं अकाउंट, ज्यांच्या नावाने फॉर्म भरणार आहेत त्यांचं बँकेचं अकाउंट असणे आवश्यक आहे. कारण की तुम्ही जी ई-एम-डी अमाउंट पे करतात, जर तुम्हाला लॉटरीमध्ये घर नाही लागलं, तर जी अमाउंट असतात, ज्यांच्या नावाने फॉर्म भरताय, ती तुम्हाला तिथे फॉर्म भरताना एंटर करावी लागते. म्हणजे तुम्हाला ती ई-एम-डी अमाउंट रिफंड येत असते. हे झालं अविवाहित. विवाहितसाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल, त्यानंतर पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्यांच्या नावाने फॉर्म भरणार आहेत, त्यांच्या नावाचं बँकेची डिटेल्स. हे सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहेत. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे आणि ही सर्व तुमची माहिती ही डिजिलॉकर थ्रू ही व्हेरिफाय होत असते आणि त्यानंतर तुमचा फॉर्म हा स्टेप बाय स्टेप हा पुढे जात असतो. हे सिडको लॉटरीमध्ये सुद्धा सेम आहे. म्हाडा लॉटरीमध्ये सुद्धा सेम आहे. हे एकच प्रोसेस आहे. तुम्हाला या स्टेपमधून सर्व लॉटरीमध्ये पुढे जावं लागत असते. या लॉटरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरताना ₹236 विना परतावा जी अमाउंट आहे, ते तुम्हाला रजिस्ट्रेशन फी असणार आहे, ते तुम्हाला मिळणार नाही. जे तुम्ही ई-एम-डी अमाउंट पे करणार आहेत, ₹75,000, ₹5,00,000, ₹10,00,000 ही तुम्हाला लॉटरीमध्ये घर नाही लागलं, तर ती ई-एम-डी अमाउंट तुम्हाला रिफंड मिळत असते. तर ही आजच्या आपल्याकडे आलेली बातमी आपण बघितलेली आहे. या सर्व बातमीविषयी जे एफ-सी-एफ-एस लॉटरी, 16,876 घरांची लॉटरी, कोर्टाच्या हायरिंग आणि ही लॉटरी या सर्व माहितीमध्ये जर तुम्हाला जर काही प्रश्न निर्माण झाला असेल, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.